लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सापडलेल्या रोख रकमेच्या ठिकाणी शिवसेनेचे सदानंद नवले हे त्यांच्या वाहनासह उपस्थित होते। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपला काहीही एक संबंध नव्हता। आपल्याला केवळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलावलेलं होतं आणि त्यासाठी आपण आलेलो होतो। आपली गाडी आणि मी स्वतः कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीत नव्हतो आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबतची शहानिशा झाल्यानंतर मला कोणत्याही कारवाईचं पत्र दिलेलं नाही। त्यामुळे माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा सदानंद नवले यांनी केलेला आहे। सदानंद नवले हे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहे। माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेविषयी मोठा खुलासा केला आहे। असा कुठलाही प्रकार नाही। प्रथमतः मी माझे जे वरिष्ठ होते त्यांनी मला फोन करून काही कामानिमित्त बोलवलं होतं। इथं CCTV कॅमेरा बघून घ्या। मी इथं माझी गाडी लॉबीमध्ये, मी लॉबीच्या पार्किंगमध्ये लावलेली। मी वरती पण ज्या लोकांनी काही XYZ केलं असेल, मी पण लॉबीमध्ये होतो। मला या संदर्भात कुठली माहिती नसताना माझ्या गाडीचा आणि माझ्या नावाचा कुठंतरी राजकीय खेळखंडोबा करायचं विरोधकांनी चालवलं आहे। तरी पण मी ज्या XYZ कोण न्यूजवाले असेल, मी त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल करणार आहे। बरं, कोण आपण कुणाला भेटायला आलं होतं इथं आणि काय नेमकं हे सगळं प्रकरण? आमचे संपर्क प्रमुख साठे साहेब होते। त्यांनी सकाळी कॉल केला होता की आपल्याला चर्चा करायची, म्हणून मी आलो होतो। आणि मी आतमध्ये जायच्या अगोदर हा सगळा प्रकार झाला। त्यामुळे मध्ये कॅश होती काय होती हा काही कुठलाही माहिती नाही। बरं, तुम्ही ज्यांना भेटायला आले होते त्यांच्या रूममध्ये कॅश सापडलेली आहे ते मी रूममध्ये जायच्या अगोदर रूम सील केलेली होती। त्यामुळे रूममध्ये काय कॅश होती काय होतं हा काही प्रकार माहीत नाही। मी आतापर्यंत लॉबीच्या बाहेरच होतो। त्यांनी मला फक्त लॉबीच्या बाहेर ठेवलं होतं। पक्षाचे आता राजकीय चर्चा चालू आहे, पक्षाची रणधुमाळी चालू आहे। काही चर्चा असेल पण त्या चर्चा कळायच्या अगोदर हा प्रकार झाला। त्यामुळे चर्चा होऊ शकली नाही। पण कुठलाच प्रकार नाही। मला पैसे हाही माहीत प्रकार नाही। मला बोलवलं गेलं, फक्त त्यांनी 9 वाजता कॉल केला, मी 10:30 वाजता आलो आणि माझी गाडी पण लॉबीमध्ये उभी होती। तुम्ही CCTV फुटेज चेक करू शकतात। आता आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आपली काही चौकशी केली की आपल्याला काही विचारणा केली असेल? मी त्या रूममध्ये नव्हतोच, त्यामुळं आयोगाचा माझा दूरदूरचा संबंध येत नाही। बरं, रूम सील केल्यामुळं काही लक्षात आलं नाही मध्ये काय केलं काय नाही हा काही प्रकार माहितीच मिळाला नाही। सील कोणी केलं? रूम डिपार्टमेंट आणि भरारी पथक होते त्यांनी सील केलं होतं। काय प्रकार काय नेमका हा, कारण बरेचसे लोक येत होते आणि इथं हॉटेलमध्ये लग्न असल्यामुळे भरपूर वर्दळ होती, त्यामुळे त्यांनी तो दरवाजा लावून घेतला होता। तुमची गाडी आहे हे कसं समोर आलं नेमकं? मी यंत्रणेला नाही, मी जेव्हा यंत्रणेने इथं लॉबीमध्ये आलेल्या फोटो शूटिंग काढून घेतली। मी जेव्हा मला घरून फोन आले की आपली गाडी टीव्हीवर आली, हा काय प्रकार आहे, म्हणून मी कॉल केल्यानंतर मला कळाले की एक व्यक्ती राजकीय षडयंत्र असेल, काही आर्थिक देवाणघेवाण असेल, माझा गाडीचा वापर करून, माझ्या नावाचा वापर करून कुठंतरी माझ्या नावाचं बदनामी करायचं काम चालू केलं। नाही, पण तुम्हाला तो फोन करून बोलवलं होतं, तुम्ही इथे आले होते ना पॅकेटमध्ये? हो, पण गाडीचा माझा वापर जो केला तर मी गाडी तर काही सापडली नाही। कॅश जी होती ते कुठं सापडली काय सापडली तुम्हाला माहिती, परंतु माझा आणि त्या कॅशचा आणि माझ्या गाडीचाही काही संबंध नाही। ओके, थँक्यू। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।